नमस्कार मैत्रिणींनो, तर हे पहा मी सकाळपासून ब्लाऊज तयार केले बघा. सकाळी 7 वाजता मशीनवर बसले होते. तर किती झाले पाहतो मी. 11 वाजेपर्यंत तयार केले. 1 2 3 4 5 6 आणि 7 ब्लाऊज झाले. तरी मी पूर्वतयारी अगोदरच संध्याकाळी कटिंग करून घेत असते आणि सकाळी लवकर उठल्यानंतर ना सगळे घरातले कामे आवरून मग मशीनवर बसले. सकाळी तयार करून घेतले. तर कस्टमरला द्यायचे ते येणारे कस्टमर अर्जंट आहे. तर हे पूर्वतयारी मी कशी करून घेते, कस्टमरचे आले की अगोदर सगळे कटिंग करून घेते आणि नंतर शिवायला बसते. शिवून तयार झाले की हात शिलाई हुक बसवायला बाहेर पाठवते. ते नंतर मला पण थोडा हातभार लागतो आणि ते लेडीजला पण काम राहतं, काम होतं ना ते चालत. आपल्यापासून तिचं पण थोडंफार मोजतं ती पण करू शकते. तर एक मशीन भिंतीला असल्यानंतर आपण पुढं घ्यायची. पुढं घेऊन या मशीनला पाठीमागे हे पा लावायला आहे. ह्याची काय अडचण नाही. इथं टेकवायची ह्या मशीनला. इथं आलेलं आहे टेकवायला पाठीमागे. इथं टेकवायची आणि हे बघा किती घाण आहे. तर हे क्लीन कशी करायची ते आपण पाहू. जे हे मशीन कोण वापरत असेल त्याच्यासाठी हे फायदेशीर व्हिडिओ आहे. तर तो कंटिन्यू पहा. मी कशी काय काय करून घेते. आतमध्ये डबी काढून दोरा काढून घ्यायचा. तर हाय वरून लोवर आलेला आहे तेल. तर हे पूर्ण आपण पुसून घ्यायचं आहे. सगळं क्लीन करून घेतल्यानंतर मशीन पहा कशी दिसते. आपण कंटिन्यू काम करतो त्याच्यामुळे हे घाण बसणार, दोरे वगैरे बसणार, बुरशी चढते. तर अगोदर आपण हे शटलमधली घाण काढून घेतलेली आहे. कशी काढली ते पाहतो मी, कशी काढायची त्याच्यामध्ये. तर हे एक नोक घ्यायचं, त्याच्यापासून हे पूर्ण काढून घ्यायचं. तर अशी पाठीमागं टेकवलेली आहे मशीन. आता अशी घाण काढून घ्यायची. याच्यामध्ये हे दोरे वगैरे अडकलेले असतात ना. आणि पुशन कंपनीची मशीन आहे ही. तर हे सुती कापड घ्यायचं आणि हे पुसून घ्यायचं सगळं. हाईवरती तेल ठेवायचं ह्याच्यामध्ये एक बॉक्स आलेला असतो तेल ओतायला आपल्याला. हे पहा किती दोरे वगैरे अडकलेले आहेत ह्याच्यामध्ये. पूर्ण इथे एक जाळी आहे. हे जाळीमध्ये घाण अडकते त्यामुळे वरती येत नाही आणि भरपूर तेल चांगलं असं होतं ह्याचं. हे मी 2017 मध्ये मशीन घेतलेली आहे. तेव्हापासून मी मशीन वापरते. तर हे पहा एकदम लास्टचे जे असते ना पट्टी, इथं सुई पिना वगैरे आपले अडकलेले असतात त्याच्यामध्ये. तर हे पूर्ण आपण काढून घ्यायचं आहे. अशी क्लीन करून घेतल्यानंतर आपल्या शिवायला पण त्रास होत नाही. आपली मशीन पण व्यवस्थित राहते. त्याच्यामध्ये तेल जे असतं ते कमीत कमी 6 महिन्याला तुम्ही तेल बदलत जावं, नाहीतर नंतर ना काळं पडतं तेल. ते आता मला व्यवस्थित दाखवते. तेल काळे पडते तेल. हे पूर्ण आता क्लीन केलेले आहे. ह्याच्यावरती तेल सोडायचं. तर मेन आपलं पॉईंट आहे शटलचं. तर त्याच्यामध्ये आपण तेल कसं घालायचं हे पहा. तर हे एक बॉटल भेटते, त्याच्यामध्ये तेल घालायचं आपलं मशीनचं आणि त्याच्यातून तेल करून घ्यायचं. ते पूर्णकडे सगळीकडे तेल ह्याच्यामध्ये जातं. ते क्लीन झाल्यानंतर मग तेल करून घ्यायचं त्याला. तर हे बटन आहे, आपण इथलं बटन काढूया आणि तेल त्याच्यामध्ये ओतायचं. तेल ते तिन्ही पण बटन काढायचे. तिथून 3-4 बटन आहेत. 2-2 थेंब घालायचे त्याच्यामध्ये. किती स्मूथमध्ये येते, किती आवाजाला फरक पडलेला आहे. तर हे सध्याला अशी मशीन चालू आहे. त्याला स्पीडचं बटन आहे पहा. हे पहा इथं करायचं, पुश करायचं. तर हे सध्याला माझे 355 वर मी स्पीड ठेवलेला आहे. 390चं स्पीड आहे. तर मी सध्याला 355 वरच आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक सिस्टीम दाखवते ह्याची. तर हे सुई जर आपल्याला खाली वरती करायची असेल इथली, तर हे वरती सुई जाते. हे पहा अशी राहणार नंतर. आणि खाली घ्यायची म्हणजे जर शिवण्यानंतर आपण सुई राहते ते इथं मध्ये राहायची. हे इथलं बटन बंद करायचं आणि हे खाली जे बटन राहणार आहे ते सुई आपल्या ज्यावेळेस आपण शिवतो त्याच्यावेळेस खाली राहते ती. तर हे अशी ठेवायची. ह्याला पूर्ण आपली क्लीन झालेली आहे. हे पहा आवाज कसा येतो. असं मॉडेल आहे. तर ह्याचं कुशन कंपनीचे आहे. FC 9250 मॉडेलची कंपनी आहे. चालेल पाठीमागे आपण लावूया, जे आपल्याला शिवण्यासाठी काही त्रास होत नाही.
तर हे मी ब्लाऊज तयार करून ठेवलेला आहे. तर हे तुम्हाला मी नंतर ह्याची सिस्टीम पण दाखवणार आहे. मला लेस वगैरे लावायचे ते पण तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करेन लवकरच. तर बाय सर्वांना.